नमस्कार. आज आपण पौष्टिक अशी पारंपरिकरित्या बनवली जाणारी खपली गव्हाची खीर बनवून घेत आहोत. तर आता सणवार जवळ येत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी खपली गव्हाची खीर बनवली जाते. आता खपली गव्हामध्ये खूप सारे विटामिन्स आहेत, त्याचबरोबर फायबरचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे ही खीर पौष्टिक बनते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ली जाते. सोबतच सणवार आले म्हटल्यानंतर गावच्या सारख्या ठिकाणी खपली गव्हाची खीर आवर्जून बनवली जाते. गावाकडे ही खीर मोठ्या प्रमाणामध्ये बनवून एकमेकांना घरामध्ये वाटली देखील जाते. तर अशी ही पौष्टिक खपली गव्हाची खीर खूपच सोप्या पद्धतीने आणि 3 ते 4 साहित्यामध्ये होणारी आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर वाटीभर खपली गहू घेतलेले आहेत आणि हे खपली गहू स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून ठेवलेले आहेत. तर सकाळी बघा मस्त मऊ असे हे खपली गहू भिजून तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने खपली गहू भिजवून घेतले की खूप छान असे हे खपली गहू शिजले जातात. आता यामध्ये मी पाव वाटी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घातलेला आहे. आता पारंपरिकदृष्ट्या आपण ही खीर बनवून घेत आहोत. जशी गावी बनवली जाते तशीच ही खीर आपण आज बनवत आहोत. तर यामध्ये मी शिजण्यासाठी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता याला झाकण लावून मस्तपैकी 7 ते 8 शिट्या आपण करून घ्यायच्या आहेत. तर आता बघा 7 ते 8 शिट्या झाल्यानंतर आता हे गहू आणि तांदूळ छान असे शिजले गेलेले आहेत. तर याला आता आपण व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने घोटून घेणार आहोत. म्हणजे तांदूळ आणि गहू जे आहेत छान एकत्र घोटले जातात आणि मस्त अशी कन्सिस्टन्सी याची तयार होते. तर याला आणखीन 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित घोटून घेणार आहोत. आता हे मिश्रण खूपच घट्टसर झालं होतं, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. गॅस इथे मी मध्यम आचेवर ठेवून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मी मिक्स करून घेते. खपली गहू हे साधारण गव्हापेक्षा थोडेसे वेगळे असतात. रंगाने थोडेसे डार्क चॉकलेटी आणि लांबट असतात आणि चवीला देखील छान असे लागतात. त्यामुळे या गव्हाची खास करून खीर बनवली जाते, पुरणपोळ्या बनवल्या जातात, सोबतच पुऱ्या चपात्या देखील बनवल्या जातात. आता यामध्ये मी अर्धी वाटी नारळ जो असतो त्याचा छान असा वाटून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तो सगळा नारळ इथे मी घालून घेतलेला, नारळाची पेस्ट घालून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. तर इथे मी आपल्या चवीनुसार आवडीनुसार जितकं गोड लागेल तितका मी गूळ घालून घेत आहे. खपली गव्हामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर, विटामिन, मिनरल्स आहेत. त्यामुळे याची खीर किंवा पोळ्या किंवा चपात्या फारच पौष्टिक अशा बनतात. डायबिटीज असलेल्या माणसांसाठी हे गहू खूपच फायदेशीर आहेत. आता गूळ जर म्हणाल तर गुळामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोह आहे. त्यामुळे हे या गव्हापासून आणि गुळापासून जी बनवलेली खीर आहे ती अतिशय पौष्टिक अशी बनून तयार होते. आता गूळ देखील मी व्यवस्थित घालून छान असा मिक्स करून घेतलेला आहे. एक उकळी काढून घेतलेली आहे आणि तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट मी परतून घेतले होते. तर ते ड्रायफ्रुट्स देखील यामध्ये घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता ही खपली गव्हाची खीर तयार झालेली आहे. आता बरेच जण यामध्ये खीर बनवून झाल्यानंतर वरतून दूध घालतात आणि मग ती खीर सर्व करायला देतात. पण आता बऱ्याच जणांना हे दूध देखील यामध्ये आवडत नाही. नुसती अशाच पद्धतीने बनवलेली खीर खाल्ली जाते. यामध्ये मी थोडीशी कुटलेली वेलची पावडर घातलेली आहे, मिक्स करून घेतलेले आहे. तर आता ज्यांना जसं लागेल तशी मी ही खीर देणार आहे. तर ज्याला दूध लागेल त्याला दूध घालून देणार आहे आणि ज्याला दूध नाही आवडत त्यांना अशाच पद्धतीने ही खीर देणार आहे, वरून तूप घालून. तर अशा पद्धतीची खपली गव्हाची खीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.